लोक चळवळीच्या स्वाक्षरी अभियानाला प्रचंड प्रतिसाद। नांदेड शहर महानगरपालिकेने मागील 10 दिवसात नांदेडकरांवर कृत्रिम पाणी टंचाई लादली। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी लोक चळवळ या सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। याला चांगला प्रतिसाद मिळाला। या संदर्भात लोक चळवळीचे समन्वयक दिलीप शिंदे यांनी माहिती दिली। नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सध्या नांदेडची परिस्थिती अशी झाली, धरण उशाला आणि कोरड घशाला या पद्धतीची नांदेडची परिस्थिती झाली। कारण नांदेड येथे जी जलवाहिनी नांदेडला पाणी पुरवठा करते ती कोटतीर्थ येथील जलवाहिनीचा पाईप फुटल्यामुळे आणि त्या ठिकाणचे जे काही मोटारी आहेत त्या मोटारी नादुरुस्त झाल्यामुळे नांदेड जिल्ह्याला जो पाणी पुरवठा होत होता नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण भागात तो पाणी पुरवठा आता कुठेतरी खंडला आहे। आणि मागील 10 दिवस झालं नांदेड शहरवासियांना पाणी भेटत नाही। 10 दिवस झालं त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागते, पाणी टंचाईला सामोरं जावं लागते। मोठ्या प्रमाणात टँकर अजूनही जवळपास 25 टँकरने पाणी पुरवठा केला जातो असं सांगितलं जातं, पण तरी तो पाणी पुरी होत नाही। तर याच अनुषंगाने लोक चळवळ या आंदोलनातून एक नवी चळवळ उभी केली या नांदेडच्या महानगरपालिकेच्या विरोधात। आणि आज स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी लोक चळवळ आंदोलनातील काही कार्यकर्ते आणि नांदेडचे नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, ही चळवळ उभा करण्यामागचा उद्देश काय आहे? नांदेड शहरामध्ये अनेक समस्या आहेत, जसे की स्वच्छतेचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, सिग्नलचा प्रश्न आहे आणि आत्ता मागील 10 दिवसापासून जो मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे। अशा दररोज समस्या नागरिकांना भेडसावत असतात। आपण अपेक्षा कुणाकडून करावी हा प्रश्न आहे, म्हणून नागरिकांसाठी चालवलेली चळवळ म्हणून ही आम्ही लोक चळवळ सुरू केलेली आहे। आणि मागील 10 दिवसात जो पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याचा निषेध, महापालिकेची खरं तर ही जबाबदारी आहे की लोकांना नियमित पाणी दिलं पाहिजे, परंतु कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून महापालिकेनं नांदेडकरांवर मोठं संकट उभं केलं होतं। याचा निषेध म्हणून आम्ही आज ही स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे। तर आता जर लोक चळवळीतून स्वाक्षरी मोहीम घेत आहे, यातून जर महापालिकेनं दखल नाही घेतली तर पुढची पावलं काय असतील? अगदी खरं आहे, कारण महापालिका याच्या अगोदर देखील आम्ही नांदेड शहराच्या वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात निवेदनं दिली होती, परंतु त्याची दखल महापालिकेनं घेतली नाही। आणि म्हणून ह्या स्वाक्षरी मोहीम यासाठी आहे की लोकांमध्ये, नागरिकांमध्ये एक चळवळ निर्माण झाली पाहिजे, जाणीव झाली पाहिजे। आणि आम्ही लवकरच महापालिकेनं जे कृत्रिम पाणी टंचाईचं संकट आणलेलं होतं तर त्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत। नक्की जे कृत्रिम पाणी टंचाईचं संकट आणलंय, आपल्या नांदेडच्या उशाला धरण आहे त्यातून पाणी पुरवठा होतो, एवढ्या जवळ असताना नांदेडसारख्या शहराला जर पाणी टंचाईचा सामना करावा लागत असेल तर यामध्ये नेमके चूक कोणाची? कारण नांदेडला बघायला गेलं तर 5-5 खासदार आहेत अशा पद्धतीचा प्रचार सभेमध्ये उल्लेख होत होता, पण त्याच 5 खासदार असलेल्या नांदेडला आज पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। अगदी खरं, दरवर्षी महापालिका मेंटेनन्ससाठी, देखभालीसाठी लाखो रुपये तरतूद करते अर्थसंकल्पामध्ये। मग हे लाखो रुपये जातात कुठे? ज्या नांदेडला पुरेपूर पाणी आहे, मुबलक प्रमाणात पाणी आहे, असं असतानाही महापालिका एकतर दररोज नांदेडकरांना पाणी देत नाही, त्यातल्या त्या 4 दिवसाला 8 दिवसाला पाणी येतं आणि मेंटेनन्स न करता हे केवळ ज्याला काय म्हणतो आपण भ्रष्टाचाराचं कुरण महापालिका झालेलं आहे आणि त्याची परिणिती आज आपण नांदेडकर पाहतो आहोत। नक्कीच नांदेडकर या ठिकाणी पुढचं पाऊल हे ते जनहित याचिका दाखल करून महापालिकेला जाब विचारणार आहेत। त्याबाबत अजून आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। सर, जी काही कृत्रिम पाणी टंचाई झाली त्याचा सामना तुम्हीही केला आहे, तर नेमके या 10 दिवसाचा खडतर प्रवास कसा होता आणि महापालिकेला तुम्ही काय म्हणू इच्छाल? सर्वात प्रथम सबसे पहले ये जो जन जागरण का जो मुहिम चला रहे उनको मैं शुभेच्छा देता हूँ। और उसके बाद हम सरकारी यंत्रणा जो कुछ इस पानी व्यवस्थापन में काम कर रहे हैं, ये यंत्रणा यहाँ पर फेलियर हुई है, ये सारी जनता जानती है। लेकिन हम अधिकारी या प्रशासन से नम्र निवेदन करते हैं कि इस देश में, हमारे नांदेड़ नगरी में, विष्णुपुरी में कितना पानी आपके पास स्टॉक में है और कितना पानी आप पीने के लिए यूज़ करते, कितना खेती के लिए यूज़ करते, कितना उद्योग क्षेत्र के लिए यूज़ करते, इसका रिकन्सिलेशन करना चाहिए कि पानी कहाँ पे मुड़ रहा है, इसका भी जनता को मालूम पड़ना चाहिए। और दूसरी महत्व की बात, ये 10 दिनों में इतना बेहाल हुआ, लोग घर घर भटकते रहे, उधर इधर भटकते रहे, पानी नहीं मिला, प्रशासन खड़े होकर टैक्स के साथ पैसा वसूल करते हैं, आप उसका क्या सर्विस दे रहे लोगों को?
ये बड़े दुख की बात है। इतना बड़ा शहर जहाँ अशोकराव है, जहाँ 5-5 खासदार है, मराठवाड़े में सबसे ज़्यादा पानी का स्टॉक नांदेड़ में है, उसके बावजूद ये हाल है। ये बहुत बड़ा दुर्भाग्यपूर्ण हमें कहना पड़ता है। अभी लोगों में जागृति आना चाहिए, इसके लिए प्रशासन सदैव जागृत रहे। इसेंशियल पानी है, जल ही जीवन है और जीवन को ख़त्म करने के पीछे लगे हैं। तो इस प्रकार से सरकार इस बात की गंभीरता से ध्यान देकर ये प्रश्न को रात दिन सोच कर इसे हल करना चाहिए, ताकि लोगों को सुकून और चैन मिल सके। धन्यवाद। सामोरे जावं लागतंय। त्याचबरोबर नांदेडच्या उशाला धरण असताना नांदेडकर पाण्याला मुकतायत, ही कुठेतरी एक गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोटारी खराब झाल्यात अशा पद्धतीचं सांगितलं जातं, पण त्या मोटारीचं मेंटेनन्स व्यवस्थित ठेवलं गेलं तर ही वेळ आली नसती असं नागरिकांचं मत आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याला जर पाणी पुरवठा व्यवस्थित नाही झाला आणि या चळवळीची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये जनहित याचिका दाखल करण्याचं कामसुद्धा लोक चळवळी आंदोलनामधून होईल। या पद्धतीच्या भावना या ठिकाणी नागरिकांनी मांडलेल्या आहेत। रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।